पद्धतीने जी आपल्याला जीवनावश्यक वस्तू आहे याचा थोडासा आपण विचार केला तर आज आपल्या ज्या अत्यावश्यक बाबी आहेत हे आपलं रूप बदललेलं आहे. आपल्याला अत्यावश्यक बाबीला वेगळ्या वाटायला लागल्या. मी याच्याशिवाय जगू शकतो प्रत्येकाला ही आमची भूमिका झाली आहे, भावी पिढीची भूमिका झाली. आम्हाला पंखा हवा, आम्हाला एअर कंडिशन हवं, याच्याशी आम्ही जगू शकणार नाही. आम्हाला गाडी हवी, पण प्रत्यक्षात आपण ज्या वेळी माणूस म्हणून जगायचा प्रयत्न करू, माणूस म्हणून जगू. तुम्ही थोडासा विचार करा. जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही नागपूर बंद केली तर तुम्ही माणूस म्हणून जगू शकणार नाही. मग तुम्हाला जीवन जगण्यासाठी, माणूस म्हणून जगण्यासाठी काय बाब आवश्यक आहे? आम्ही 3 गरजा म्हणतो, अन्न, वस्त्र आणि निवारा. या 3 गरजापैकी भविष्यात किंवा आपल्या पुरातन काळामध्ये वस्त्र आणि निवारा नसला तरी माणूस जगू शकतो. वस्त्र नाही, आपण लाजे खतर पाणी लावून आपण जगू शकत होतो, राहू शकतो. राहायला घर नसेल तर आपण झाडाच्या आयुष्याला जगू शकतो. थोडासा विचार करा. याच्यात प्रमुख बाब आली अन्न. या अन्नाचे 3 बाबी. सगळ्यात प्रथम येतो ऑक्सिजन. हे जर ऑक्सिजन आपल्याला नाही मिळालं तर माणूस 3 ते 4 मिनिटात जगू शकतो. दुसरी बाब येते पाणी. हे जर पाणी आपण नाही पिलो तर सरासरी 4 दिवसाच्या वर माणूस मृत्यूकडे. आणि तिसरी बाब आहे अन्न. हे जर अन्न आपल्याला सरासरी 20 ते 27 दिवस नाही मिळालं तर माणूस मृत्यूकडे पडतात. मग आम्ही जगायचं का? आज ज्या आम्हाला अत्यावश्यक बाबी आहेत याच्यामध्ये अन्न, पाणी आणि ऑक्सिजन. मग हे आम्हाला कोण देऊ? तर आपण जे पाणी म्हणतो हे पाणी आपण म्हणतो नदी पात्रातून नैसर्गिक जलस्रोत आपल्याला हे पाणी. पण याची पण जशी आपण आता मानतो त्या पद्धतीनं जल, त्याला पाणी म्हणतो, हे जर वन असेल तर जल असेल. म्हणून प्रामुख्याने नदीच्या आपल्याला पाणी. मी 1-2 मिनिटात तुम्हाला भूमिका सांगतो की आजची जी परिस्थिती झालेली आहे आणि विशेषतः आपल्याकडे आजच्या कार्यक्रमामध्ये मला वाटतं लातूरवरून, चंद्रपूरवरून अनेक ठिकाणावरून लोक आलेले आहेत विशेषतः अभ्यास करण्यासाठी. आपला जो कोकणचा पट्टा आहे त्या सह्याद्रीच्या टोकापासून तर अरबी समुद्रापर्यंत हा सरासरी 60 ते 70 किलोमीटर. या दोघांमध्ये व्हेरिएशन असं आहे की आपले समुद्र सपाटी, ज्याला आपण समुद्र सपाटी म्हणतो, म्हणजे ती 0 लेवल होती आणि इकडे 1300 ते 1500 मीटरवर आपण सह्याद्री आणि सर्व 70 किलोमीटरवर होणारं व्हेरिएशन. आणि ह्याच्यात जर कोकणचं भाग्याचं हे सांगतो की अखंड पश्चिम महाराष्ट्र, इव्हन आपण नागपूरपर्यंत जर विचार केला तर ह्या कोकणच्या सह्याद्रीच्या रांगा आहेत त्या तिथपर्यंत हे जैवविविधतेला, जलसिंचनावर परिणाम करतात. आणि या परिणामाचं कारण म्हणजे काय? वृक्ष. म्हणजे जसं आपली नदी आहे त्या पद्धतीने आपले जे वृक्ष आहेत, सह्याद्रीच्या रांगामध्ये असणारे वृक्ष हेच फार मोठं प्रमाणात आपल्यावर परिणाम करत असतात. पण आमची परिस्थिती बदललेली आहे. सह्याद्रीच्या रांगामध्ये आम्हाला जी आवश्यक बाब आहे त्याची मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होते. यावर मी सविस्तर बोलणार आहे नंतर, पण आजच्या प्रस्तावामध्ये हे मुद्दे मांडतो. कारण आपण नदी मागतोय तर नदीला मागताना आपल्याला वन करत पाहिजे. आणि नदी, आज नदीची समस्या फार मोठी आहे. नद्या सुक्या पडू लागल्या. कारण काय? तर जे झाडाच्या डोंगराच्या रांगामध्ये आहे ते जे प्रामुख्यानं काम करतं ते भूगर्भामध्ये पाणी पुरवण्याचं काम करतं. याची मुळं आहेत. ही मुळं आपण पश्चिम महाराष्ट्र बघितला तर जमिनीचे वेगवेगळे प्रकार आढळतात. आणि त्यामध्ये ब्लॅक वॉटर सॉइल जर आपण त्यात हे केलं तर आपल्याला काही ठिकाणी 5 फूट आहे काही गावांमध्ये, पण बऱ्याच ठिकाणी ती 20 फूट, 30 फूट, 60 फुटापर्यंत त्याची लेअर्स आहे. पण आमच्या कोकणचा आपण जर विचार केला तर कोकणातली 1.5 ते 2 फुटाची आपली सॉइलची लेअर आहे. डोंगरामध्ये सॉफ्ट म्हणून चालू होतो, लगेच त्याला सॉफ्ट रॉक, हार्ड रॉक चालू होतो, हार्ड म्हणून चालू होतो आणि 4 ते 5 फुटानंतर आपल्याला हार्ड रॉक चालू. शहरामध्ये विचार केला तर 6-7 हार्ड रॉक चालू. अशा या लेयर्स आहेत. पण या लेयर्समध्ये
काय झालं माहितीये, पाण्याचे जे प्रश्न आहेत ते आपण भूगर्भातून पाणी काढू लागलो. पूर्वी कसं होतं की गावागावातून नैसर्गिक जलस्रोत होते, झाडं होती, कुठेतरी डोह होता किंवा झाडा होता, त्या झाडाचं पाणी त्या गावामध्ये खेडेगावामध्ये वापरलं जायचं. पाण्याचा वापर प्रकारे फार कमी होता. एक थोडक्यात विचार केला तर पूर्वीच्या काळामध्ये आपण 1 नंबरला 2 नंबरला जात होतो, आपल्याला तांब्या होतो, आंघोळीला पाणी होतं, कपडे धुवायला पाणी कमी असायचं, किंवा आपल्या किचनमध्ये सुद्धा पाण्याचं प्रमाण फार कमी वापरलं जातं. त्यामुळे काय पद्धत होती तर या डोहामधून माझी आई, माझी काकी किंवा माझी आजी जी कोण होती, ही जे दोघी एकत्र कुटुंब पद्धती होती, घरामध्ये एकत्र. आज आपण बघतो झालं तर माझी आई, माझी काकी, चुलत काकी, ह्या सख्खी काकी, 2 काक्या असत्या, तर त्या डोहावरून किंवा विहिरीवरनं आपल्या डोक्यावर एक खड्डा आणि काक्यामध्ये 2 कळशा किंवा 1 खंडाने कशी 3 याच्यात हंड्याचं पाणी आहे. यांच्या खेपा किती व्हायच्या, 12 ते 15 हंड्याच्या घरात पाणी घ्यायचं आणि हे पाणी दिवसभर आम्हाला पुरायचं. आमच्या जलसमृद्धी होती, प्यायला पण पाणी पुरत होतं, सर्व काही होतं. माझ्या घरात जर पाहुणा आला तर घरात पाहुण्याच्या बाहेर मी तांब्या ठेवायचो आणि समोर माझ्या अंगणामध्ये एखादं झाड असायचं, तिथे दगड ठेवलेला असायचा. तो काय करायचा, जो पाहुणा आला तर त्या तांब्याचं पाणी घ्यायचं, त्या झाडाजवळ जायचं, त्या दगडावर आपल्या हातपाय धुवायचा, त्या तांब्याच्या पाणी हातपाय धुतले जायचं. आम्हाला आंघोळीला पाणी प्रमाण कमी होतं. घरामध्ये किचनमध्ये जे पाणी वापरलं जायचं हे सुद्धा 2 बादल्या असायच्या. माझ्या काकीकडे 2 बादल्या असायच्या आणि ते किचनमध्ये ते 2 बादल्यामध्ये स्वच्छ पाणी आणि साबणाचं किंवा ह्याचं पाणी, त्याला नारळाच्या शेंड्याच्या मध्ये त्याच्यामध्ये केमिकल वापरलं नव्हतं. आंघोळीला पाणी पण फार लिमिटेड होतं. आम्ही जास्तीत जास्त नदीवर आंघोळ करतो आणि आमच्या कुटुंबाचं जे पाण्याची रिक्वायरमेंट होती 15 मिनिटे घरात बसायची. आता आपण आर्थिक जसं जलसमृद्ध झालं, आर्थिक समृद्ध झालं, त्या पद्धतीनं जलसमृद्ध झालं. आमच्या घराघरामध्ये नळ आला आणि नळाच्या मध्ये पाण्याचा वापर सर्वत्र वापर करायला. पूर्वीच्या काळात ज्यावेळी किचनमध्ये जे काही पाणी वेस्ट करायचं, जे पाणी आंघोळीला वापरायचं ते आपल्या परसबागेमध्ये टाकलं जायचं. परसबागेमध्ये केळीचं झाड असायचं आणि त्या केळीच्या झाडाला ते पाणी वापरलं जायचं. तिथेच आम्ही गावठी वांगी आणि भेंडी लावायचो, बिया टाकलेल्या असायच्या माझ्या आणि त्याच्यातून ते देत होतं. त्या विषयावर पण आपण नंतर मी प्रस्तावाच्या काही मुद्द्यामध्ये मला सांगतो की आपल्या पाण्याचा वापर किती प्रमाणात वाढला. शासनाने 1935 केलं, त्यानंतर झाला 105. मी एका गावामध्ये गेलो, त्याचं नाव सांगत नाही, आता जेव्हा आपण त्याला नवीन लागलेलं काम करत होतो त्यावेळी किती वेगवेगळी कॅल्क्युलेशन्स काढली. तुम्ही विचार करावा लागला ते गावाचं नाव आणि कॅल्क्युलेशन्स आहे. 218 लिटर प्रति पाणी आहे. मानसिकता परत सखोल करून कशी केली तर त्याची मानसिकता जोपर्यंत हंड्यात पाणी आणत होते ते त्यांना ताजं पाणी वाटत होतं. आता घरात दारामध्ये पाणी यायला लागलं, ते पाणी उठून टाकायला लागले दुसऱ्या दिवशी. म्हणजे आमची मानसिकता किती बदलत आहे. तर आम्हाला याच्यामध्ये सांगायचं आहे, आपल्याला याच्यामध्ये थोडक्यात या गोष्टी सांगायच्या आहे की पाण्याचा वापर वाढवला. पाण्याचा वापर कुठून वाढवला, एक तर धरणं झाली. दुसरी बाब आपल्याकडे असं झालं की आपण भूगर्भातील पाणी काढतो, मग ह्या भूगर्भामध्ये पाणी काढण्याचं काम आहे. कोण करतात, झाडं करतात. यामुळे झाडं मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला भूगर्भातील जलसाठा वाढवला जाते. हे काम करत असताना ज्यावेळी जलसाठे वाढतात, त्यातून नैसर्गिक जलस्रोत असतात, तिथून नाला बनतो, ओढा बनतो आणि पुढे एकमेकांना नदी बनते आणि ह्या नदीवर आपण काम करत आहोत आणि नदी जाताना होत आहे, नदी प्रदूषित होत आहे. याकरिता शासनानं माझे अभियान आपण ठरवलं आणि शासनानं गावागावातून आपण जनजागृती करत आहोत. याचा उद्देश आपण आज सर्वांना एक नदीची पाठशाळा हे आज आयोजन केलं आहे आणि या नदीचे पाठशाळेचे जे प्रमुख आहे तर आपले राज्यस्तरीय समितीचे सदस्य जे आपल्यामध्ये मी थोडं सांगितलं की जलसाक्षरता अभियान यापूर्वी 2016 पासून शासनानं चालू केलं आहे. म्हणजे आपल्याला जलदूत नियुक्त केलं, जलप्रेमी नियुक्त केले शासनानं आणि गावागावातून जलसेवक नियुक्त करायचे. तर या समितीचे यशदा हे आपल्याला ट्रेनिंग, या यशदाचे माझे संचालक डॉक्टर सुमन पांडे सर आणि या राज्यस्तरीय समितीचे सदस्य अभियानाचे यांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला
आणि आपण चिपळूणमध्ये माननीय मुख्याधिकारी चिपळूणचे विशाल भोसले सर यांना एक फार म्हणजे अतिशय प्रेम आहे. मी असं मुख्याधिकारी मागच्या वेळी